जय मित्रांनो, तर काल नवी मुंबईचा पेपर झाला. तर पेपरवरून आपल्याला इतकं आढळून येते की 10 ते 12 प्रश्न आपले कन्फ्युजिंग वाले होते. इतर सर्व पेपर हा मीडियम होता. तर आता हे जे 10 ते 12 प्रश्न आहे हेच आपलं मेरिट ठरवत असतात. त्यामुळे आता या विषयावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व नवी मुंबईला ज्यांनी पेपर दिलेला असेल त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता नवी मुंबईचा ग्राउंडचा कट ऑफ बद्दल जर बोलायचं झाल्यास तर ग्राउंडचा कट ऑफ हा हाय लागलेला होता. 40+ प्रत्येक कॅटेगरी लागलेल्या आहे. एससी, एसबीसी, ईडब्ल्यूएस वगळता इतर सर्व कॅटेगरी आहेत 40+ लागलेल्या आहे. त्यामुळे ग्राउंडमध्ये पण बऱ्यापैकी लीड आपल्याला इतर मुलांवर टाकता आली नाही. त्यामुळे ग्राउंडमध्ये बऱ्यापैकी मुलांना सेम मार्कच आहे. त्यामुळे सर्व काही पेपरवरतीच डिपेंड होतं. त्यामुळे आता पेपर कशा प्रकारे गेला यावरतीच आता मेरिट हे आपलं ठरणार आहे. तर आता जर आपण बघितलं तर ओबीसी कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ बघितला तर ग्राउंडचा कट ऑफ 41 मार्कांवरती लागलेला होता. तर आता जर पेपरची काठिण्य पातळी जर आपण बघितली तर 125, 126 जर आपली टोटल होत असेल तर आपण नक्कीच सेफ झोन मध्ये आहे असं एक माझं मत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं एससीबीसी कॅटेगरीचा पण 41 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. 125, 26 आपली जर टोटल होत असेल तर बऱ्यापैकी आपण सेफ झोन मध्ये आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं एनटीडी कॅटेगरीचा सर्वात हायेस्ट कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडचा 43 मार्कांवरती. त्याच्यानंतर जर आपण आपला जर 127, 128 जर आपली टोटल होत असेल, आता एकंदरीत जर सांगायचं झाल्यास कॅटेगरीबद्दल तर 126, 127 प्लस जर आपली टोटल होत असेल तर नक्कीच आपलं या नवी मुंबईला सिलेक्शन होण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहे. यामध्ये 1-2 मार्क प्लस मायनस होऊ शकता इतर वगैरे. यामध्ये तुम्हाला एवढा फायनल मेरिटमध्ये तुम्हाला एवढा काही डिफरन्स यामध्ये दिसणार नाही. त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी 41 मार्कांवरती लागलेली आहे. 126, 27 तुमची जर टोटल होत असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. विजय कॅटेगरी 43 लागलेली आहे. त्याच्यानंतर 127, 28 या रेंजमध्ये जर तुमची टोटल होत असेल तर नक्कीच तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी 38 मार्कांवरती लागलेली आहे. एससी कॅटेगरीचा आपण बघितलेला आहे की पुणे सिटीला 125, 126 मार्कांवरती आपल्याला कट ऑफ हा जाताना दिसत आहे 60 जागांसाठी. तर आता जर इथं जर बघितलं तर आपल्याला तरी पण आपल्याला 123, 124च्या दरम्यान आपल्याला जर आपली टोटल होत असेल तरीही आपण नवी मुंबईला सेफ झोन मध्ये आहेत. त्याच्यानंतर एसबीसी कॅटेगरीचा जर बघितलं तर 36 मार्कांवरती इथं कट ऑफ लागलेला आहे. तर एसबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 120 प्लस जर तुमची टोटल होत असेल तर नक्कीच तुम्ही सेफ झोन मध्ये आहेत. याच्या आता जर हा मी जो कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे तर या कट ऑफ मध्ये 1-2 मार्क प्लस किंवा मायनस होऊ शकता. याच्या व्यतिरिक्त एखाद मार्क मायनस प्लस होईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळा काही फरक नवी मुंबईला या कट ऑफ मध्ये दिसणार नाही. तर अशा प्रकारे कट ऑफ जर आता समजा मी सांगितलेलं आहे की एसबीसी कॅटेगरी 120 प्लस जर तुमची टोटल होत असेल तर तुम्ही बऱ्यापैकी सेफ झोन मध्ये पेपरची काठिण्य पातळी बघता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की त्याच्यानंतर जर इतर एससी कॅटेगरी 123, 124 त्याच्यानंतर ज्या इतर कॅटेगरी आहेत सर्वच्या सर्व तर 126, 127 जर आपली टोटल होत असेल तर बऱ्यापैकी माझ्या मते तुम्ही सेफ झोन मध्ये आहे. नवी मुंबईला तुमचं सिलेक्शन होऊ शकते. त्याच्यानंतर फक्त यामध्ये 1-2 मार्क प्लस किंवा मायनस होतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळा काही फरक इथं आढळून येणार नाही. तर त्याच्यासोबतच आता नवी मुंबईच्या ज्या काही अशा समोर प्रॉपर अपडेट येत राहतील, इतर काही आता प्रश्न चुकीचे असतील, काही इतर कोणतेही अपडेट असो नवी मुंबईच्या तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करावं. इतर मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.